आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। आता बातमी आहे माझे महाड न्यूज चॅनलच्या इम्पॅक्टची। महाड शहरातील भाजी मार्केट या परिसरात मुतारी नसल्या कारणाने व्यापारी व नागरिकांची मोठी अडचण जात होती। 2 महिने उलटून गेले तरी भाजी मार्केटमधील मुतारी उपलब्ध नसल्या कारणाने खरेदी करण्याकरिता दररोज येणाऱ्या हजारो लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय जात होती। यामध्ये खरी गैरसोय जात होती ती म्हणजे महिलांची। महिला वर्गाला मात्र या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता। अनेक वेळा व्यापारी वर्गाने प्रशासनाशी मागणी करून देखील महाड भाजी मार्केटमधील मुतारी उपलब्ध होत नव्हती। नागरिक व व्यापारींच्या या समस्येवर माझे महाड न्यूज चॅनलने बातमी केली होती, तरीही प्रशासन जागा झाला नाही। मात्र आता गणेश उत्सव जवळ आल्या कारणाने दररोज हजारोहून अधिक नागरिक महाड शहरात बाजारपेठेत आणि भाजी मार्केटमधील खरेदीकरिता दाखल होत आहेत। मात्र महाड भाजी मार्केट मधील मुतारी नसल्या कारणाने नागरिक आणि व्यापारींना नाहक त्रास सहन करावा लागतोय। याच समस्येवर पुन्हा एकदा माझे महाड न्यूज चॅनलचे संपादक मनोज चेंडेकर यांनी महाड नगर परिषदेमधल्या मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी महाड शहरातल्या भाजी मार्केट या परिसरातल्या मुतारी संदर्भात बातचीत केल्यानंतर धनंजय कोळेकर यांनी सांगितले की 1 आठवड्यामध्ये महाड शहरातल्या भाजी मार्केटमधील मुतारी नवीन उभारण्यात येणार। मात्र 1 आठवड्याच्या आतच महाड शहरातल्या भाजी मार्केटमधील नवीन मुतारी उभारण्यात आले आहे। त्यानंतर आता व्यापारी व नागरिकांनी नगर परिषदेचे आभार मानले आहेत। त्याचप्रमाणे मुतारीमध्ये पाण्याची सुविधा, लाईटीची सुविधा, राहिलेलं काँक्रिटीकरणाचं काम हे पूर्ण करून येत्या 2 दिवसात स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी मुतारी ही खुली केली जाणार आहे, अशी माहिती महाड नगर परिषदेकडून देण्यात आली आहे। मंडळी, आपलं स्वागत करतोय माझे महाड न्यूज चॅनल मध्ये। मी मनोज चेंडेकर पुन्हा एकदा नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहे, कारण गेले काही दिवसांकडे मुतारीची बातमी भाजी मार्केटची मी केलेली होती। मात्र प्रशासनाने अद्यापही मुतारीकडे लक्ष दिलेलं नाही किंवा नवीन स्वरूपात शौचालय देखील बांधण्यात आलेलं आहे। यासाठी मी आज आलेलो आहे, नगर परिषद मधले अधिकारी आहेत आपल्यासोबत। सर, पहिलं प्रथम मी स्वागत करतोय माझे महाड न्यूज चॅनल मध्ये। एकंदरीत काय सांगाल नागरिकांच्या या प्रश्नांवर? आपण मुतारीच्या प्रश्नासाठी वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे। पुढच्या आठवड्यात त्याचं काम सुरू होईल। म्हणजे मुतारीला इतकं बांधण्यासाठी प्रोसेस किंवा शौचालय बांधण्यासाठी इतके वर्ष उलटतात तरी नवीन मुतारी किंवा शौचालय त्या ठिकाणी उभारण्यात येत नाही। कारण आता सणावारांचे दिवस जवळ आलेले आहेत आणि सणावारांचे दिवस म्हणजे गणेश उत्सव देखील जवळ आलेला आहे आणि हजारो संख्येने नागरिक दाखल होत आहेत महाड बाजारपेठेत। त्यांच्यासाठी मुतारी नसल्या कारणाने किंवा शौचालय नसल्या कारणाने नाहक त्रास सहन करावा लागते। याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण आता प्रोसिजर केलेली आहे, पुढच्या आठवड्यात ते बांधण्यात येईल, ठामपणे मुतारी बांधण्यात येणार। नक्की नक्की। आज अनेक वेळा मागणी करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी मुतारी जी पहिली होती ती मोडकळी झाली होती। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रयत्न केलेत, आम्ही व्यापारी म्हणून प्रयत्न करत होतो आणि त्याला बऱ्यापैकी यश आलेलं आहे। आज या ठिकाणी त्यांनी पुरुषांसाठी आणि महिलांसाठी मुतारी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे आणि सीओ साहेबांचे आणि सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आणि काही प्रमाणामध्ये आमच्या नगरसेवकांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन पाहणी करून सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते। तर मी या सर्वांचे व्यापारी संघटनेच्या वतीनं, इथल्या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं आणि सर्व जनतेच्या वतीनं मी नगरपालिकेचे आणि आपल्या चॅनलचे खूप खूप आभार मानतो। आणि मुतारी त्याबद्दल खूप चांगलं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे सर्व लोकांना तिथे जाऊन त्याचा लाभ घेता येईल किंवा काही कुणाला त्रास होणार नाही। लेडीज पण लावले, जेंट्स पण लावले, त्याच्यामुळे आम्ही नगरपालिकेचे भरपूर आभार मानतो। मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।